युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. जरांगे पाटील मराठा बांधवांना फसवण्याचं कारस्थान करून राहिला. हा व्हिडिओ पूर्ण बघा. 30 मेला खरंच कुणबी प्रमाणपत्र मिळेल का? उपोषण करणार. जसं मुंबईला उपोषण केलं होतं तसंच चॉकलेट दिलं होतं, तिथे गांजर दिलं होतं, तर आता तसं होणार का? कुणबी प्रमाणपत्र मिळणार का? कुणबी दाखले मिळणार का? मराठा समाज हा कुणबी मध्ये समाविष्ट होणार का? हा व्हिडिओ पूर्ण बघा. जरांगे पाटील मराठा बांधवांचा समाजासाठी लढणारा आणि आरक्षणाचा लढा देणारा जरांगे पाटील मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी मधून आरक्षण देण्यासाठी त्यांची हालचाल चालू आहे. पण 2022 पासून हे आरक्षण उपोषण करून राहिले, आरक्षणासाठी आंदोलन करून राहिले, तरी त्यांना अजूनही आरक्षण मिळालं नाही आणि कुणबी प्रमाणपत्र मिळालं नाही. मग मागच्या वर्षी जे मुंबईमध्ये त्यांनी उपोषण केलं होतं, आंदोलन केलं होतं, त्याचं काय झालं? ज्यावेळेस गुलाल उधळला होता तो कशाचा होता? यशाचा होता की अपयशाचा होता? अजून काही माहित झालं नाही. पण जरांगे हे जे पाटील आहे, हे देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देतात, यांना कमरेच्या खाली बोलतात. पण गोष्ट हे समजत नाही की जरांगे पाटील म्हणतात की माझ्या मराठा बांधवांना मी आरक्षण देणार म्हणजे देणार. पण 2022 पासून हे आंदोलन करून राहिले, 2022 पासून उपोषण करून राहिले आणि हेच त्याचं ऐकून राहिले की आरक्षण देणार. पण कधी देणार? का महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना चुट्या बनवायचं कारस्थान चालू आहे? का जरांगे हे राजकारणात वळण्याचा प्रयत्न चालू आहे? की राजकारण आहे? एक राजकारणाचा मोहरा आहे जरांगे पाटील आणि मराठा आणि कुणबी बांधवांच्या मनामध्ये झगडे लावण्याचं कारस्थान चालू आहे? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्ही सांगा. कारण हे झगडे लावण्याचं कारस्थान चालू आहे असं वाटत नाही का तुम्हाला? मराठा आणि कुणबी हे दोन भाऊ आहे. मराठा मोठा भाऊ आहे, कुणबी लहान भाऊ आहे. तर या दोघांमध्ये झगडे लावण्याचं कारस्थान सरकारचं चालू आहे. पण हे मला समजून राहिलं नाही. 2022 पासून आज जरांगे पाटील उपोषण करणारा बसला आहे, आंदोलन करून राहिलेला, तेव्हापासून मराठा बांधवांना आरक्षण का मिळालं नाही? आता 30 मेला म्हणत आहे, आंतरवालीला तिथं सभा झाली, तिथं म्हणत आहे की 30 मेला आता आपण आंदोलन करायचं, उपोषण करायचं आणि अन्नत्याग करणार. ते किती दिवस चालणार हे मला ठाऊक नाही असं जरांगेने म्हटलं. काय वाटतं तुम्हाला? आताही देवेंद्र फडणवीस गांजार देणार का? आताही चुत्या बनवाल काय? काय वाटतं तुम्हाला? आताही देवेंद्र फडणवीस चुत्या बनवाल काय मराठा बांधवांना, जरांगे पाटीलला? का जरांगे पाटील मिळलेले आहे देवेंद्र फडणवीस संघ, सरकार संघ? का बस तू फक्त झगडे लावत जा, मी तुला अंदरून गांजर देतो, अंदरून चॉकलेट देतो, असं तरी आहे का? काय वाटते? कमेंट करून तुम्हीच सांगा. जेणेकरून जरांगे पाटील हे काय आहे काय नाही यांचं उघड हे महाराष्ट्रातल्या जनतेसमोर करण्याचं कारस्थान असलं पाहिजे. आणि ह्या चॅनलवरती तुम्हाला जे रियालिटी काय आहे, जे काय नाही, हे सगळं तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. फक्त नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमचा कमेंट माझ्यासाठी भरपूर मोटिवेशनचं काम करते. जरांगे पाटील हे मराठा बांधवांसाठी लढून राहिले, मग आतापर्यंत त्यांनी आरक्षण का दिलं नाही? का दिलं नाही हा माझा प्रश्न आहे. 2022 पासून हा आंदोलन करून राहिला माणूस, उपोषण करून राहिला. मग उपोषण करून राहिला, आंदोलन करून राहिला, तर मग अजूनही तुम्ही त्या मराठा समाजाला आरक्षण दिलं का आणि कुणबी प्रमाणपत्र का दिले नाही? मनामध्ये तुम्ही सांगितलं होतं की कुणबी प्रमाणपत्र भेटणं चालू झालेले आहे, आता आपली जीत झालेली आहे, आता सगळे आपण कुणबी मध्ये समाविष्ट झालेलं असं तुम्ही म्हटलं होतं. हे का चुत्या बनवायचं कारस्थान चालू केलं होतं का तुम्ही? की बाप मराठा बांधवांना फक्त भरोसा ठेवलं, फक्त तुम्ही आश्वासन दिले असं म्हणू शकाल का? का मराठा बांधवांना चुत्या बनवायचं कारस्थान जरांगे पाटील करून राहिले काय? काय वाटतं? कमेंट करून तुम्हीच सांगा. जेणेकरून जनतेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे, खरंच आम्हाला आरक्षण मिळणार काय? हा आरक्षण
भीकीनं दिलेलं आरक्षण नाही आहे दादा, हे लक्षात ठेवा. हे आरक्षण भीकीनं दिलेलं आरक्षण नाहीये, हे आरक्षण मेहनतीने मिळालेलं आहे. बाबासाहेबांनी त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे. आणि जरांगे पाटील म्हणत असाल मला कुणबीमधून आरक्षण पाहिजे, तर इथं दानपूर लागलेलं नाही आहे, इथे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे. आणि तुमचं आरक्षण तुम्हाला पाहिजे असं तर स्वतंत्र मागा. देवेंद्र फडणवीसचं माझं म्हणणं हे आहे. काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण इथे कुणबी आणि मराठा बांधवांचे झगडे लावण्याचा कारस्थान चालू आहे. आणि झगडे लावत कोण आहे? सरकार आणि सरकार मधले लोक आणि जरांगे पाटील. काय वाटतं तुम्हाला? असं असेल का? तर कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण जरांगे पाटील आता 30 मेला उपोषण करणार आंतरवालीला. तर मला हे समजत नाही ह्या उपोषणामध्ये काय होणार काय नाही, हे आपल्याला बघायला मिळणारच आहे. याच्यात जीव जाणार की नाही जाणार, का कोणाचे जीव जाणार, काही तर भाकरी कमी पडणार, जेवण कमी पडणार, काय पडणार, काय करणार काय नाही, नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला चुत्या बनवायचा कारस्थान करत आहे का जरांगे पाटील? खरंच आरक्षण मिळणार का? कुणबी प्रमाणपत्र मिळणार का? कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.